श्री सत्यनारायण पूजेच्या वेळी बायकोने विचारलं, ती आरती आठवते ना? नवरा: हो, पहिल्या मजल्यावर राहायची. काय झालं तिचं? पूजेच्या आधीच नवऱ्याला प्रसाद दिला. भावी सासू: मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवीन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही. तुझं शिक्षण किती झालं? मुलगी: नेत्र नेत्र चहा. भावी सासू: म्हणजे? मुलगी: IIT. सासू अजून कोमात आहे. बायको: अहो ऐका ना, आता महिलांना देखील शनी मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार मिळाला आहे. नवरा: आता शनिदेवाला समजेल की साडेसाती कशाला म्हणतात. नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल. तू पण खुश आणि मी पण खुश. नवरा: 20 रुपयाची लागली आहे, हे घे 10 रुपये आणि चल निघ. गुरुजी, तुझी हजेरी कमी आहे. तू परीक्षेला नाही बसू शकत. गण्या: फिकेर नॉट गुरुजी, आपल्याला जरा बी घमंड नाही. आपण उभ्याने पेपर लिहू. टीचर: 15 फलों के नाम बताओ. स्टूडेंट: आम. टीचर: शाबाश. स्टूडेंट: अमरूद. टीचर: गुड. स्टूडेंट: सेब. टीचर: वेरी गुड. 3 हो गए, बाकी 12 और बताओ. स्टूडेंट: 1 दर्जन केले. मुलगा: मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे. बाप: तुझ्या पगारात तिच्या टॉयलेट पेपर पण येणार नाहीत. मुलगा: बापरे, एवढी आकटी का? आजकल के माँ बाप सुबह स्कूल बस में बच्चों को बिठा के ऐसे बाय बाय करते हैं जैसे पढ़ने नहीं विदेश यात्रा पर भेज रहे हो. और एक हम थे जो रोज लात खा के स्कूल जाते थे. अशाच नवनवीन जोक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हसी फसी कॉमेडी.